सो एक घाट आहे, म्हणजे 4 मित्र गाडी घेऊन फिरायला गेलेले. सो फुल दारू पार्टी त्या लोकांची झालेली. तर त्यांना ना घाटातनं गाडीने येताना असं लांब एक व्हाईट कलरचं काहीतरी असं शॅडो टाईप्स दिसलं, सावलीसारखं. मग हे लोक बोलले नाही नाही आम्ही चाललोय तिकडे रेकॉर्ड करायला वगैरे, आणि ही लोक बाई गेले. आणि जेव्हा त्यांचे फोन चेक केले, तू मला कोणती तरी लोणावळ्याची पण गोष्ट सांगतो. ही स्टोरी माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलेली. तिकडे चांगला फ्रेंड झालेला राहुल नावाचा. तो बोलला की माझ्याकडे एक ॲप्लिकेशन आहे जे मी रोज रात्री ऐकतो, आणि तू ते डाउनलोड करून गोष्टी ऐकत एखाद वेळेला झोपायला ट्राय कर. सो ती पण बोलली ठीक आहे. आणि मग नंतर ती नेक्स्ट डे तो गेली परत, म्हणजे झोपायचा वगैरे प्रयत्न करत होती. तर तिला थोडंसं गोष्टी वियर्ड फील व्हायला लागल्या. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो 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 मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याबरोबर काजल आलेली आहे. काजल कशी आहेस? मस्त, तू कसा आहेस? मी पण खूप खूप छान आहे. आणि ह्या आधी आपण काजलबरोबर मला वाटतं 3-4 एपिसोड्स आपण केले आहेत रेकॉर्ड. तर आपण त्यांना सुरुवात करूया, ठीक आहे? सो एक घाट आहे, म्हणजे वेस्टर्न साईडला महाराष्ट्रातच. तर तिकडे त्या घाटामध्ये 4 मित्र गाडी घेऊन फिरायला गेलेले, असेच रात्रीचे. आणि यंग ब्लड नेहमी त्या लोकांना वाटतं की हां काय आपण भूताला पण चॅलेंज देऊ शकतो, देवाला पण चॅलेंज देऊ शकतो. त्यांना वाटतं आपण एकदम मस्त. सो ते त्या माइंडसेटने फिरायला गेले. पार्टी म्हणजे तुला कळलंच असेल त्यांची काय पार्टी असेल. येस. सो फुल दारू पार्टी त्या लोकांची झालेली. आणि एक त्यांना वाजला असेल 1, 1:30, 2, तरी पण त्यांची पार्टी कंटिन्यू. आता आहे ना थोडं थोडं जेव्हा त्यांना नशे चढायला लागले, त्यांना वाटलं आता घरी गेलं पाहिजे, परत झोपूयात आपण घरी जाऊन. एक 3च्या आसपासची गोष्ट असेल, 3, 3:30 वाजले असतील. आणि ते येत होते. तर त्यांना ना घाटातनं गाडीने येताना असं लांब एक व्हाईट कलरचं काहीतरी असं शॅडो टाईप्स दिसलं, सावलीसारखं. मग ते बोलले की एकाने गाडी थांबवली. आता त्या 4पैकी ना एक जण अतिहुशार, की नाही नाही मी जाऊन बघतो, हे करतो ते करतो. तर मग बाकीचे बोलले की अरे मस्ती नको करू, त्यांनी आपल्याला त्रास नाही दिला आहे, आपण त्याला त्रास नको देऊयात. तर हा बोलला नाही नाही असं कसं बघूत वगैरे. मग त्याच्या त्या भेकाव्यामध्ये ना अजून 2 जण आली की ठीक आहे चल तू बोलतोस तर असेल, चल आपण जाऊ. पण एक जण त्यातला असा होता की तो एवढं सगळं होऊन पण ही वॉज लाईक मी नाही जाणार, मी इथेच बसून राहणार डोळे बंद करून गाडीत, तुमचं झालं की तुम्ही या. मग हे लोक बोलले नाही नाही आम्ही चाललोय तिकडे रेकॉर्ड करायला वगैरे. आणि ही लोक बाई गेले 3 जण रेकॉर्ड करायला व्हिडिओ. 3घांनी रेकॉर्ड केले व्हिडिओ. आता त्या व्हिडिओमध्ये आलं असेल त्यावेळेला काहीतरी किंवा नाही ते पण नाही माहिती. त्यांनी रेकॉर्ड केलं पण, आणि काय 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 बोलत होते. त्या माणसांनी काही जास्त, म्हणजे माणूस नाही, आय मीन ती शॅडो जी काय होती त्या शॅडोने काहीही केलं नाही. ती सावली आपली आपली चालत चालली आणि नंतर ती गायब झाली. ठीक आहे, ती गायब झाली. ही लोक गाडीत बसले, परत घरी निघाले. त्यातला एक जो होता, आता ती लोक घरी जाऊन झोपले काय काय लोक. नंतर आता त्यांचे काय असतील दिवसाचे कार्यक्रम. तर एक जो त्यांचा मित्र होता जो नव्हता गेला, त्याला फोन आले. ते बाकीचे जे 3 मित्र होते, आणि ही रिअल स्टोरी आहे, बाकीचे जे 3 मित्र होते त्यांची एकदम विचित्र पद्धतीने काय ना काय कारणाने नेक्स्ट डे डेथ झाली. एकाला हार्ट अटॅक आला, एकाचा ॲक्सिडेंट झाला, आणि आय थिंक एकाचं मला माहीत नाही, आठवत नाही कसं झालं, बट हे 3घांचीही डेथ झाली. आणि जेव्हा त्यांचे फोन चेक केले, रेकॉर्ड केलेले ना त्यांनी, फोनमध्ये काही नव्हतं. म्हणजे त्यांनी एवढं रेकॉर्ड केलेलं पण काही रेकॉर्ड झालं नाही. तो फक्त एकटाच वाचला ज्यांनी म्हणजे बोलतात ना, जो बोलला मी नाही येणार, तुम्ही जा काय करायचं ते करा, तेवढा एकटाच वाचला. आणि ही ॲक्च्युअल स्टोरी आमच्या गावाकडची. बाकी सगळ्यांचं मृत्यू सगळ्यांचं नेक्स्ट डेच विदिन 24 hours. त्याचं कारण काय होतं? म्हणजे त्याच्या म्हणजे ते बोलतात ना, बघ आपण एवढे सगळे स्टोरीज शेअर केल्यात, पण ते बोलतात ना, जेव्हा एखादी एनर्जी असेल ती तुम्हाला त्रास देत नाही आहे ना, तर तुम्ही त्याला उगाचच पोक करायला जाऊ नका. मग ते पण त्यांची पॉवर दाखवतात मग की काय आहे. मग त्यांनी काय झालं असेल ते पॉवरमुळे, निगेटिव्ह एनर्जी. बापरे. ते घाटामध्ये झालंय त्याच्यासोबत. कोणतं घाट होतं ते? महाबळेश्वर साईडलाच घाट होता, म्हणजे माझ्या गावाकडचीच मुलं गेलेले ते, तो तिकडे. तू दुसरी कोणती गोष्ट सांगणार होती जी इन्सिडेंट तुला सांगायचं होतं ते? बँगलोर साईडची. सो ही स्टोरी माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलेली, जी तिच्या फ्रेंडसोबत घडली होती. सो तिची मैत्रिणी एक
IT कंपनीमध्ये वगैरे काम करत होती आणि चांगलं चाललेलं तिचं. बट आपण ऑब्व्हियसली गुड अपॉर्च्युनिटीज जर भेटल्या तर आपण ती सोडतो कंपनीने, दुसरीकडे जातो की हां ग्रोथ पाहिजे आपल्याला थोडी. म्हणून तिने पण चेंज करून एका ठिकाणी जॉईन केलं आणि तिकडे पण तिने लगेच काम टेक ओव्हर केलं. सगळं चांगलं चाललं आहे. सो बेसिकली ती ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करतात ना त्या साईडला होती आणि सगळं तिचं म्हणजे चांगलं चाललेलं वगैरे आणि एकटी राहायची. मग तिकडे रोज रोज ऑफिसमध्ये येणं होतं. तिचे कलिग्स पण चांगले होते. सो त्यांची बॉन्डिंग पण चांगली झाली. रोज एकमेकांच्या घरी येणं जाणं वगैरे सगळं चालू होतं. नंतर मग एक दिवशी अचानक म्हणजे तिला एक झोप येणं बंद झालं एका पॉईंटला. थोडंसं झोपेचा प्रॉब्लेम आणि तिचा एक तिकडे चांगला फ्रेंड झालेला राहुल नावाचा. सो ती एकदा ऑफिसमध्ये आली थोडी, तर त्यांनी बघितलं की ही थोडी थकल्यासारखी वाटते आहे, थोडी डाऊन वाटते आहे. मग त्यांनी विचारलं की तुला काय प्रॉब्लेम आहे का? तर मग ती बोलली की हां म्हणजे थोडंसं मला झोप यायला काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे, मला पण ना माहिती का. जेव्हा मी एवढे स्ट्रेस पण घेत नाही आहे, सगळं ठीक चाललं आहे आयुष्यात, तरी पण काय माहिती झोप नाही येत आहे. तो बोलला की माझ्याकडे एक ॲप्लिकेशन आहे जे मी रोज रात्री ऐकतो आणि तू ते डाउनलोड करून गोष्टी ऐकत एखाद वेळेला झोपायला ट्राय कर, तुझं एखाद वेळेला झोप लागेल. आणि दोघांच्या लाईक्स डिसलाईक्स सेम होत्या. म्हणजे दोघांना मर्डर मिस्ट्रीज, हॉरर स्टोरीज ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला आवडायच्या. सो त्या मुलीने डाउनलोड केलं ते ॲप्लिकेशन. ते जेव्हा डाउनलोड करणार पण होती तेवढं त्यांचं लंच ब्रेक ओव्हर झाला आणि कोणीतरी मागून ते बॉसचा वगैरे कॉल आला की काय म्हणून हा उठून निघून गेला. आणि हिने पण विचार केला, ते MV ॲप असं काहीतरी नाव होतं त्या ॲपचं. सो तिने पण विचार केला की ठीक आहे मी डाउनलोड करून ऐकेन माझं. रात्री गेली, तिचं काम वगैरे आवरलं. तर एकटी किती काय असेल काम तिला. मग 10:30, 11पर्यंत TV वगैरे बघून झोपायला गेली. ती परत सेम प्रॉब्लेम, झोपते, करवट बदलत राहते, पण काय टाईम कसा गेला तिला कळलं नाही. मग फायनली तिने स्वतःच सर्च केलं एक ॲप कुठला आणि डाउनलोड केला आणि स्टोरीज प्ले केल्या. स्टोरी प्ले केलं तर तिला ती गोष्ट ऐकता झोप आपल्याप लागून गेली. आता झोप लागल्यानंतर मग ती नेक्स्ट डे आली आणि तरी पण तिचा चेहरा थकल्यासारखाच दिसतोय. इवन दो तिला झोप लागली तरी पण तिचा चेहरा थकला. तर तिचा मित्र बोलला, अरे काय झालं, तू अजूनही थकल्यासाठी. ती बोलते नाही तुझं तो ॲप सांगितलंस ना खूप इंटरेस्टिंग आहे, मी ऐकायला चालू केलं त्यात स्टोरीज, होपफुली विथ टाईम ते होऊन जाईल सगळं नीट. मग ते ॲप पण कसं होतं की एक स्टोरी जोपर्यंत तुझी तू कंप्लीट करत नाही, सेकंड स्टोरी तू ऐकूच नाही शकत. तर अनलॉक करायला लेवल्स जसे आपल्या गेम्समध्ये असतात तसंच त्याच्यात होतं. सो ती पण बोलली ठीक आहे. आणि मग नंतर ती नेक्स्ट डे तो गेली परत झोपायचा वगैरे प्रयत्न करत होती. तर तिला थोडंसं गोष्टी वियर्ड फील व्हायला लागल्या की काहीतरी गडबड आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि तिने म्हणजे एवढं ऑब्झर्व नाही केलं. तिला वाटलं एखाद्या वेळेला स्ट्रेस असेल ऑफिसचा म्हणून मला गोष्टी फील होत आहेत काही. सो तिने परत इग्नोर केलं. बट तिला ना त्या गोष्टी ऐकताना असं फील व्हायचं ना ॲज इफ ती एकदम त्यामध्ये एकदम प्ले करते एखादा रोल. आणि मग नंतर मग तिने परत सेम म्हणजे नेक्स्ट डे गेली, ती नेहमी थकल्यासारखीच दिसायची. तर तिचा मित्र बोलला, यार तू एकदा डॉक्टरला कन्सल्ट कर, काय प्रॉब्लेम आहे तुझं. ती बोलली बघू एखाद अजून 2-4 दिवस जर नाही मला बरं वाटलं देन प्रॉब्ली मी जाईल डॉक्टरला, बघेन, विचारेन काय प्रॉब्लेम आहे. मग परत थर्ड डेपासून अजून वियर्ड गोष्टी व्हायला लागल्या तिच्या घरात. म्हणजे जी गोष्ट तिने जिथे ठेवली आहे तिकडे नसायची आणि दुसरीकडेच कुठेतरी असायची. मग तिला जर असं वाटलं की नाही यार काहीतरी आहे प्रॉब्लेम. मग तिला त्रास व्हायला लागला थोडासा. ती तरी पण स्टोरी ऐकणं काही सोडत नव्हती त्या ॲप्लिकेशनमधनं. आणि असं झालं की एक मॉर्निंगला तिचा कॉल आला, तिच्या जो मित्र आहे ना त्याला, की मी आज एक दिवस सुट्टी घेते आणि उद्या मी रेझ्यूम करेन काम. तर मग तिच्या मित्राला पण वाटलं की ठीक आहे ना, तिला आरामाची पण गरज आहे. ती बोलली ठीक आहे. मग तो पूर्ण दिवस गेला, तिच्याशी कोणाचं काय कॉन्टॅक्ट नाही. आणि ही पंक्च्युअलिटीच्या बाबतीत एकदम परफेक्ट. 9 बोलले तर 9ला एक्झॅक्ट ती 5 मिनटं आधी येईल पण लेट नाही येणार. तर मग ती काय पोचली नाही ऑफिसमध्ये. म्हणून मग ह्यांना थोडंसं वियर्ड वाटलं की अरे का नाही आली. पण कामाच्या नादात तो दिवस त्यांचा ना अर्धा दिवस संपला ना, लंचच्या वेळेस त्यांनी कॉल केला तिला. कॉल उचलत नाही आहे, काय नाही. नंतर मग त्या लोकांनी म्हणजे बोलतात ना विचार केला की आता आपलं ऑफिस संपलं ना, परत एकदा तिला कॉल करू, विचारूत काय हेल्प पाहिजे की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे का, कारण एकटी राहते. मग ह्या लोकांनी तिला परत कॉल केला जेव्हा ऑफिस संपत आलं, डे आऊटचा टाईम होता त्याचा. अगेन नो रिस्पॉन्स. मग हा याच्या एका मित्राला बोलला आपण जाऊत बघायला काय सीन आहे. मग
ते लोक गेले 2 जण. त्यांनी नॉक वगैरे केलं, बेल मारतायत, नो रिस्पॉन्स. आणि लाईट्स वगैरे त्यांना ऑन दिसले की आहे कोणतरी घरात. आणि बाहेरून टाळ्या नव्हता, म्हणजे घरात आहेच ऑब्व्हियसली, पण पेपर, दूध सगळं तसंच बाहेर पडलं होतं. मग हे लोक थोडेसे घाबरले की काय प्रॉब्लेम आहे. मग त्या लोकांनी आजूबाजूवाल्यांना पॅनिक होऊन बोलवलं की काय झालं, चेक करायचं आम्हाला. मग थँकफुली आपण एक स्पेअर की आजूबाजूला देऊन ठेवतो. मग त्यांच्याकडे कोणाकडे तरी एकाकडे होती, नेबरकडे. ती चावी घेतली त्यांनी, दरवाजा उघडलं, समोर एकदम हॉल सगळं तहस नहस टाईप्स पडला होता. कुशन्स इकडे तिकडे पडलेत, TV पण त्याच्या जागेवर ठीक नाही, म्हणजे तुटल्यासारखा. आत गेले किचनमध्ये, पण ते जेवण वगैरे सगळं खाली पडलं तिचं. मग बेडरूममध्ये जायला ऑब्व्हियसली यार कोणीही असेल त्यांना भीतीच वाटेल, कारण त्यांना माहिती आहे काहीतरी गडबड आहे. तरी पण ते घाबरत तिथे आतमध्ये गेले तर बघितलं ती मरून पडली होती. आता ह्या गोष्टी तिने थोड्याफार शेअर केलेल्या एका फ्रेंडसोबत, ज्याच्यामुळे या लोकांना कळलं की असं असं तिच्याबरोबर घडत होतं. बट आता हे लोक या कन्क्लुजन, आणि जेव्हा त्या लोकांनी PM वगैरे केला तेव्हा त्याच्यामध्ये हार्ट अटॅकच आलं. बट कार्डियक अरेस्टमध्ये सुद्धा द अदर क्वेश्चन इज की घराची अवस्था असं करून कोण मरतं. वी कॅन अंडरस्टँड की सुसाईड केले त्याच्यामुळे हे असं झालं असेल किती, बट हार्ट अटॅकमध्ये ते तर खूप अननोईंग, म्हणजे सडन येतं ना. हां, मग ते कोणाला काय त्याचं हे लागलं नाही. बट तुला पण माहिती आहे की आपल्या इथे सुपरस्टिशियस गोष्टींना जास्त लोक मानत नाही. पोलीस थोडी हे सगळ्या गोष्टी मानतात. त्यांनी कन्क्लूड करून टाकलं की एखाद्याला तिची मेंटल हेल्थ पण नीट नसेल, ज्याच्यामुळे तिला झोप पण नव्हती. बिकॉज ऑब्व्हियसली या कलिग्सने सांगितलं पोलिसांना वगैरे पण की तिला झोप वगैरे नाही यायची. सो त्याच्यामुळे तिला एखाद वेळेला थोडंसं पोलिसांनी बोलले की फ्रस्ट्रेशनमध्ये तिने इकडे तिकडे फेकलं असेल आणि झोपली असेल आणि झोपेत हार्ट अटॅक आला असेल. दॅट इज वॉट दे कन्क्लुडेड. पण कोणालाही म्हणजे ती स्टोरी अजूनही बरोबर वाटत नाही आहे की असं काही झालं असेल. सो ही एक होती. आणि तसंच एक असे इन्सिडेंट पण झाला होता ना, जसं आपलं जे इंडियामधला जो पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होता गौरव तिवारी, त्याबरोबर पण असंच काहीतरी झालं होतं की तो कुठली तरी एक केस सॉल्व्ह करून आला होता आणि त्याचा पण खूप मिस्टिरियस वेमध्ये मृत्यू झाला होता त्याच्याच बाथरूममध्ये. आणि लोक तेच बोलतात की मे बी त्याला कार्डियक अरेस्ट वगैरे आला असेल किंवा काय ते झालं असेल. पण तेव्हा जेव्हा चेक केलं तेव्हा त्याच्या मानेवर एक मार्क होता, जी कोणतरी त्याला असं त्या रशीने दाबलंय किंवा शेप पण होता, V शेप टाईप्समध्ये. हो, मी थोडंफार बघितलेलं त्याचं. हॉरर फॅन आहे त्याच्यामुळे थोडंसं बघितलंच होतं मी त्याचे व्हिडिओज वगैरे. समहाऊ जे मी पण थोडंफार समजू शकली, ते वेगळे प्रकार असतात भूतांचे. काही भूतांचे लिमिट म्हणजे बोलतात ना बाउंड्रीज असतात, त्या बाउंड्रीज क्रॉस करून ते नाही येत. काही भूतांचे बाउंड्रीज नसतात. एक असा प्रकार असतो भूताचा की तो आहे ना, एकदा जर त्यांनी तुम्हाला पकडलं तो तुमच्याबरोबर लास्ट मुमेंटपर्यंत राहतो. आणि एक ही केस सॉल्व्ह करताना ते भूत ह्याला लागलेलं असं झालेलं. आणि मग ते त्याचे पेरेंट्स का बोलत होते की ही असेल, त्याच्या मागे रिझन होतं की त्याची बाथरूममध्ये बॉडी सापडलेली फर्स्ट, आणि सेकंड बाथरूममध्ये असं कोणतंही मटेरियल सापडलं नव्हतं ज्याच्याने त्याच्या गळ्यावर विमा घेऊ शकतो. स्वतःला कोण पकडून मारेल? मग ते शक्यच नाही. इवन जर त्याला करायचं असतं तरी पण कोण करू नाही शकत. कोणी स्वतःला असं नाही. एखाद वेळेला तू बाथरूममध्ये पंखा थोडे असतो. सो बट तेच बोलली ना तुला, सुपरस्टिशियस बिलीव्सवर लोक नाही एवढं लक्ष देत. एक असून ते मिस्टिरियस त्याचा मृत्यू होता. खूप असं कोणा समजलंच नाही कसं काही झालं. कळला तर त्यालाच माहिती असेल काय झालं त्याच्यासोबत. आणि इनफॅक्ट ते शूटिंगचं जर तू बघितलं असेल, त्याचे काय काय जो ॲक्टर आहे त्यांनी सांगितलं आहे, तो एक शूट करत होता जिकडे तो घाबरून मागे फिरतो त्याच्या टीमचा फोटो बघायला, फोटोला क्रॅक वगैरे जात असतो. तर मागून एक शॅडो पास झाले त्याच्या विंडोच्या इथून मागून, आणि हे लोक एवढा फास्ट ती पास झाली आहे शॅडो, त्या लोकांनी तो एपिसोडमध्ये ठेवला पण आहे. त्याची तो आता जी सिरियल आहे भय आली आहे जी सिरीज, त्यांनी मागे तो ठेवला पण आहे पार्ट एपिसोड, त्यांनी तो डिलीट नाही केला की फटकन कोणतरी मागे एकदम पळाला. तर ते व्हिडिओचं त्यांनी काहीतरी एक्सप्लेन केलं. आय एम नॉट अन व्हिडिओ एडिटर, त्याच्यामुळे मला माहिती नाही. पण तो बोलला असे फ्रेम्स असतात ना की एवढ्या स्पीडमध्ये कोणी नॉर्मल माणूस पटकन पळून नाही जाऊ शकत, म्हणजे स्लो मोशनमध्ये काहीतरी घेत होते. त्याच्यात तो एकदम फास्ट गेला आहे. आणि ही लोक ते काहीतरी तसं तो एडिटिंगमध्ये बोलला, असं काहीतरी तो बोलला. येस. सो तो की एकदम स्लो फ्रेम मध्ये पण
एकदम फास्ट दिसलं. करतो पण तो एकदम फास्ट गेलाय. तू बोलला नॉर्मल माणूस नाही इतका फास्ट आहे. आणि मग त्यांनी काय केलं तर म्हणजे तू बोलला की आम्ही तो मुद्दाम ठेवलाय, म्हणजे त्या एका एपिसोडमध्ये जो पार्ट आहे तो. आणि मागे तो बोलला असं होतं ना की ते लावलं होतं काहीतरी, तिकडून पास होणं माणूस पॉसिबल नाही आहे. आणि ते प्रूफ बोलतात ना, प्रूफ टाईप आलंय ते त्यांच्या एपिसोडमध्ये त्यांनी ठेवलंय मुद्दाम. आणि त्याच्याबरोबर अजून 2-4 इन्सिडेंट झालेले जे त्यांनी शेअर केले होते. सो एकदा असं होतं त्यांचं जिकडे शूटिंग होतं तर तिकडे ना त्यांनी एक ॲम्ब्युलन्स वगैरे पण ठेवली होती. दिस आय थिंक सगळ्या शूट्सला ठेवतातच ती लोक इन केस ऑफ इमर्जन्सी. तर तो आहे ना एक कुठेतरी चाललेला तिकडून वॉशरूमला. तो बोलला पण आम्ही ते सगळे जेव्हा शूट करतो तर भीती थोडीशी असतेच, त्याच्यामुळे माझ्याबरोबर जो मुलगा असतो त्याला मी कुठेही घेऊन जातो. नेमका तो नव्हता तर मी बोलले ठीक आहे ना, इकडेच तर जायचं आहे वॉशरूमसाठी, म्हणून मी चाललो. पण आहे ना मला एक थोडंसं वेगळी चिलिंग फिलिंग आली, थंड एकदम. आणि तिकडे एका ठिकाणी माझा पाय थोडासा अडकल्यासारखं झाला ओके. आणि मी थोडंसं पडणार होतो. बट ठीक आहे, मी स्वतःला सांभाळायला मी गेलो आणि नंतर मी आलो. आणि त्यांनी त्या जे IPS वाली टीम आहे पॅरानॉर्मल सोसायटीवाली, तर त्या लोकांना बोलवलं होतं नेक्स्ट डे तिकडे शूटसाठी. तर बोललं मी बाजूला उभं होतो आणि मी बघतोय त्यांना लांबून. तर ते ना त्या बिल्डिंगच्या इथे बघतायत, वर मग खाली, वर मग त्या स्पॉटला ॲम्ब्युलन्सच्या तिथे वगैरे. आणि मी त्यांच्याकडे गेलो की हे एक्झॅक्टली काय बघतायत. मी त्यांना विचारलं तुम्ही असं काय बघताय सारखं वर खाली. तर पहिले त्यांनी इग्नोर केलं तो क्वेश्चन की काय नाही आम्ही असं जस्ट. मग तो बोलला नाही सांगा आता, मला क्युरिओसिटी आहे की तुम्ही असं का वागताय. ते बोलले की तुला काही अशी निगेटिव्ह एनर्जी जाणवत नाही आहे का इथे. तो थोडासा झाला की हा नाही मला जरा विचित्र तर वाटते मध्ये मध्ये खूप इथे. तो बोलला नाही, म्हणजे ते बोलले की नाही इथे खूप निगेटिव्ह एनर्जी आहे जिकडे तुम्ही इथे शूट करताय. आणि ते झालं, ती लोक गेले. आणि त्याच्यानंतर ना रात्री जिथे ती ॲम्ब्युलन्स ठेवलेली जिकडे तो पडणार होता, त्या ॲम्ब्युलन्सवर अचानक एकदम झाड पडलं आणि त्यांनी त्या ॲम्ब्युलन्सचा फोटो पण शेअर केला होता. पूर्ण तहसनेस ती ॲम्ब्युलन्स. म्हणजे तिकडे काहीतरी होतं. आणि ऑब्व्हियसली जसं त्यांनी सांगितलं तर स्क्रीनच्या मागे पण पटकन स्पीडमध्ये काहीतरी पळत गेलंय. तर वो कुठे रेकॉर्ड करत होते नक्की? ते मला पण लोकेशन एक्झॅक्टली आठवत पण ते नाही. लोक त्याच लोकेशनवर गेले असतील जिथे मे बी त्यांनी त्यावेळी केस सॉल्व्ह Yes. केली असेल, तर ती ऑलरेडी खूप एनर्जी असेल त्या हो. जागेवर. बट ॲक्च्युली ती खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुम्हाला जर बघायचं आहे ना कधी, तर बघितलं पाहिजे की काय असतं एक्झॅक्टली हॉरर एक्सपिरियन्सेस आणि त्यांच्यासोबत घडलेलं आहे. फॉर दॅट मॅटर आपण बोलतो ना की काही नसतं, खूप लोक बोलतात नसतं असं काही भूत वगैरे, आत्मा वगैरे. पण जेव्हा ही लोक शूट करत असतात काय लोक मूवीज किंवा सिरियल्स भूताच्या, बिपाशा बासूने पण कितीतरी एक्सपिरियन्सेस घेतलेत शूटिंगच्या वेळेस. तिने पण शेअर केलेत तसे एक्सपिरियन्सेस बरेच. सो होतं, म्हणून ती लोक घाबरतात पण बरेचदा हे शूट्स करताना. कोणी येऊन नॉक करून जाते जेव्हा की त्या फ्लोअरवर कोण नाही आहे, जेव्हा ते झोपायला जातात सगळं शूट पॅकअप करून. सो भरपूर असे एक्सपिरियन्सेस येतात. तुम्हाला कोणती तरी लोणावल्याची पण गोष्ट सांगा. हो, तर आमचं म्हणजे सगळे फ्रेंड्स एकदा तरी ठरवतातच की रात्री आपण जरा जाऊत, रात्र पूर्ण एक्सप्लोअर करूत लोणावळा आणि मग आपण सकाळी येऊत परत असं. म्हणजे ऑफिसचे फ्रेंड्स थँकफुली माझे चांगले आहेत, सो आमचं भरपूर जमतं असं. तर मग ह्यांची नाईट शिफ्ट होती. नाईट शिफ्ट नाही बोलता येणार, म्हणजे 1-2 वाजता ही लोक फ्री होणार होते रात्री. आणि आम्ही आलेलो घरी आणि ती लोक आम्हाला पिकअप करणार होते. आमचं डे शिफ्ट आमच्या ऑफिसमध्ये आणि त्यांचं थोडंसं 1-2 वाजता फ्री होणार होते. मग आम्ही आमचं सगळं काम बिम संपलं. पण ना मला ना थोडीशी नेगेटिव्हिटी काय माहिती त्या दिवशी काय झालेलं किंवा काय, पण मला घरापासून थोडंफार जाणवायला म्हणजे ऑफिसपासूनच थोडंसं जाणवायला चालू झालं की मी बसले चेअरवर अचानक. आणि आम्ही लाईट्स ऑफ केल्या म्हणजे दुपारच्या वेळेत जरासा ब्रेक टाईम होता आमचा. आणि अचानक मी चेअर आपल्या कशी काय उलटी झाली आणि पडली माहीत नाही, चेअरवरनं पडली. थोडक्यात माझं डोकं वाचलेलं तिकडे, कारण तिकडे टेबल पण होता. सो फर्स्ट इन्सिडेंट माझ्याबरोबर थोडंसं तिकडे जो विचित्र घडला, आम्ही 2 जणीच होतो केबिनमध्ये, तो घडला. मग मी बोलली ठीक आहे जाऊ दे, असेल काहीतरी झालं असेल, ते चेअर्सला व्हील होत्या ना तर मग त्याच्यामुळे काहीतरी झालं असेल. इग्नोर केलं फर्स्ट इन्सिडेंट. मग घरी आलो आम्ही, थोडं फ्रेश वगैरे झालो आणि ही लोक आम्हाला पिकअप करायला आले. आम्ही गाडीतनं चाललेलो फुल एक्साइटमेंटमध्ये, फुल व्हिडिओज वगैरे काढत तिकडे टायगर पॉईंटला वगैरे गेलो. बट त्या दिवशी ना काय ना काय विचित्रच घडत होतं माझ्याबरोबर बॅक टू बॅक. सो एक पॉईंटला जर झालं की आम्ही चाललो आहे, आता समोर मला रॉड दिसतोय, त्या रॉडवरनं मला क्रॉस करायचं, पण तो रॉड पण मला कसा काय लागला माहीत नाही. दॅट इज सेकंड थिंग. आणि 1-2 वगैरे वाजलेले आणि टाईम खूप स्लो चालला आहे, थंड होतं खूप वातावरण. मग आम्ही बसलो आणि मग नंतर आम्ही बोललो चला तर खूपच 3 वाजायला आले आता आणि काय बोरच व्हायला लागलं, आता बसून किती बसणार, म्हणून आम्ही बोललो तिकडे बिल पे करूयात
आणि आता बिल पे करायला थंडी आहे म्हणून आम्ही काय केलं, तिकडे त्यांनी शॉपवाल्यांनी शेकोटी लावलेली. तिकडे फुलं असं ते रॉड वगैरे लावून त्या बकेटमध्ये सगळं परफेक्ट सेटिंग, काही पडण्यासारखं नव्हतं. कोळसे बिळसे टाकून सगळं एकदम मस्त शेकोटी चालू आहे. मग आमचा फ्रेंड पे करायला गेलेला, आम्ही तिकडे चेअरवर बसलो, हातबीत शेकतो. आणि मग नंतर मी उठली माझी, आणि मी जस्ट उठली आणि साईडला गेली, तिकडे ती बकेट शेकोटीची पडण्याचं काहीही कारण नव्हतं, पडूच नव्हती शकत ती. बरोबर मी ज्या स्पॉटवरनं उठली आणि साईडला गेली ना, लगेच तिकडे पडली ती. ॲज इफ मी जर 1-2 सेकंड लेट केलं असतं ना, माझे कलिग्स पण घाबरले. माझे पाय खूप बेकार जळाले असते, ते सगळे कोळसे माझ्या पायावर असते. मग तिकडे मला जास्तच असं वाटायला लागलं की अरे एकदा होऊ शकतं, दिवसभरात सारखं का रिपीट होते माझ्यासोबत काही काही गोष्टी. मी तरी पण बोलली जाऊ दे. आणि माझी मैत्रीण मस्करीमध्ये बोलली पण मला, तुझ्या मागे काय लागले बिगले आहे का? मी बोलली अरे काय माहिती बाबा, मला तर काय म्हणजे माहिती नाही, हां समजत नाही. मग आम्ही परत गेलो. लाईफचं माझं एकदम म्हणजे आजपर्यंत कधीच असं झालं नाही आहे की मला मोशन सिकनेस झालं आहे. कारण घाटमध्येच राहते मी, सो सवय आहे मला गाडी कशी पण फिरू दे, काय आय एम ओके विथ इट, मला काय नाही होत. पण त्या दिवशी ना मला थोडी तब्येत पण मला थोडी डाऊन हळूहळू फील व्हायला लागली, की थंडी लागायला लागली जरा जास्तच. नॉर्मली मला नाही जास्त वाजत. मी पुढे बसलेली, एका पॉईंटला आलो तर आमचा एक फ्रेंड तो बोलला की त्याला नमाज वाचायची. सो मस्जिद होतं तिकडे, तो गेला. पहाटेचे 3:30 वगैरे वाजलेले, आणि आम्ही बाहेर गाडीमध्ये तिकडे थांबलेलो. आणि तर मस्जिदला लागून कब्रिस्तान पण होतं. सो आमच्यातली एक मैत्रीण होती, ती खूप घाबरते सगळ्या गोष्टींना. सो ती बोलली मी तर नाही उतरणार इकडे कब्रिस्तानजवळ. मी बोलली मी उतरते बाबा, कारण पॉझिटिव्ह पण तर आहे ना, तिकडे मस्जिद पण होतं. निगेटिव्ह असेल ठीक आहे, आपण कशाला घाबरायचं. म्हणून मी उतरली. आणि कधी कधी बोलली ना, जर जास्त शहाणपणा गेला की काहीतरी होतंच प्रॉब्लेम. सो मी उतरून माझा एक अजून फ्रेंड होता, तो पण उतरला. आम्ही तिकडे फिरतोय, काय नाही तिकडे जाऊन बघतोय काय काय असतं तिकडे, कबर वगैरे कसे, बाहेरूनच, आत तर नाही अलाउड होतं किंवा माहीत नाही, आम्ही गेलो नाही. तर आम्ही असंच बघतोय काय आहे, किती कबर्स आहेत काय सगळं. नंतर मग आम्ही गाडीत बसलो, आणि तो आमचा फ्रेंड पण आला नमाज वाचून त्याची, आणि आम्ही बोललो ठीक आहे आता निघूयात. आणि मी आजपर्यंत कधी नाही झालं, बट लिटरली सांगते, गाडी चालू झाली आणि मला माहिती नाही काय झालं, मला इतकं वॉमिटिंगसारखं फिलिंग व्हायला लागलं. मी त्याला बोलली गाडी थांबव. पहिल्यांदाच गाडी थांबवण्याच्या आधी माझी वॉमिटिंग चालू. त्याच्यानंतर मला दिवसभरात इतका त्रास झाला आहे, म्हणजे घरी पोचलो आम्ही. घरी पण मी पोचेपर्यंत त्यांना बोलली मी डोळे बंद करूनच बसते, कारण मला फुल कॉन्फिडन्स आहे जर मी डोळे उघडे ठेवले तर मला त्रास होत राहणार आहे. मग मी डोळे बंद करून ठेवले. मग मला परत घरी पोचेपर्यंत पण असं वाटत होतं कुठेतरी स्टॉप घेऊयात. आणि पण मग नंतर घरी गेली, घरी पण फुल माझी एनर्जी लो झाली, ताप चढला, उलट्या चालू, पाणी पण पचत नव्हतं. एवढा शॉक लागला मला की असं का होतं आहे. पण मग नंतर मग पूर्ण तो संध्याकाळी मग माझ्या आईलाच बोलली की कोणातरी सांग भाई नजर बिजर काढ माझी. मग नजर वगैरे काढली. मग रात्रीपर्यंत थोडंसं मला बेटर फील व्हायला लागलं. मग ते मला नाही माहिती एक्झॅक्टली काय होतं, पण खूप नेगेटिव्ह एक्सपिरियन्सेस असे बॅक टू बॅक. स्पेशली तो टर्निंग पॉईंट होता जिकडे ते पायावर पडलं ना, म्हणजे मी जस्ट उठून साईडला जाणं आणि ते शेकोटी पूर्ण जळते वेळ कोळसे पायावर. हां. सो हा एकदम डेंजरस एक्सपिरियन्स होता जो मी घेतला आहे आता रिसेंटलीच. ते खूपदा आपण बोलतो ना की असं काही नसतं, पण ते माहिती नाही, कारण त्या गोष्टी अशा जाणवतात ना की काहीतरी आहे, कारण खूप अननोन गोष्टी असतात. पण तिथे आपलं मला वाटतं देवच असतील किंवा आपले पूर्वज असतील जे आपलं त्या ठिकाणून काढतात. एक्झॅक्टली. की एकीकडे असं कोणतरी असेल पण तर आपल्याला तिकडून सुखरूप बाहेर काढतात. बरोबर आहे. तर काही काही लोक खूपदा मी असं ऐकलंय, खूप जे आपले स्वामी समर्थांचे भक्त आहेत, खूप आहे मी. हां, तर आपण त्यांचं नाव घेतलं ना, म्हणजे मीही आहे, तर आपण त्यांचं नाव घेतलं ना तर खूप सारे असे सिच्युएशन्स आहेत तिथून आपण आपोआप बाहेर निघतो. आणि त्या मोमेंटला आपल्याला रिअलाईज होत नाही की काय होतं. पण जर आपण तिथे म्हणजे असं फॉर एक्झाम्पल माझ्याबरोबर झालेलं, मी काही दिवसांआधी मी बाईक चालवत होतो, आणि तुला माहिती आहे की बाईक जेव्हा आपण रोडवर ॲम्ब्युलन्स निघतात त्या ॲम्ब्युलन्सना खूप लवकर जायचं असतं, तर ते लोक काही सिग्नल वगैरे फॉलो नाही करत, त्यांना कसेही करून पेशंटला न्यायचं असतं. आणि आपल्या इथे स्पेशली काही असं सिग्नल्स वगैरे नसतात, म्हणजे लोकल रोडमध्ये तर नसतात. तर मी स्ट्रेट चालतोय आणि एक टर्नवरून एक ॲम्ब्युलन्स आली आहे. आता जेव्हा आपण चालवतो तेव्हा आपण एकतर मागे बघतो नाही तर पुढे बघतो, हां, राईट लेफ्ट बघतो. तर मी असं झालं की ती ॲम्ब्युलन्स ऑलमोस्ट मला
म्हणजे ऑलमोस्ट माझ्याकडे येत होते आणि माहिती नाही का की माझ्याकडून रेस जास्त दाबली गेली आणि पुढे गेलो. म्हणजे थोडक्यासाठी मी निघालो आणि मैंने उस दिन असं मौत को करीब से देखा. आणि मग तशा सिच्युएशन्सला वाटतं की जे स्वामी आहेत किंवा आपले जेही आपण ज्याही देवाला मानतो ते आपल्यासोबत आहेत. असतात. कारण मी तिथून पुढे गेलो ना त्यावेळी म्हणजे मी विसरून गेलो. म्हणजे मी बोललो की नॉर्मल होतं काय नाही, मी वाचवलं. पण मी जेव्हा रात्री रिअलाईज केलं की म्हणजे जर ते चुकून पण झालं असतं, कारण ती खूप स्पीडमध्ये होती, तर काय झालं असतं. पण अशा खूप डिफिकल्ट सिच्युएशनमधून आपल्याला स्वामी काढतात बाहेर. खूप खूप सिरियसली म्हणजे हा जस्ट एक्सपिरियन्स नाही टाकला ह्याच्यात तरी चालेल, बट आय एम जस्ट शेअरिंग की आता मी तुला माहिती आहे घर घेतलं आणि मला ना एकदम स्ट्रॉंगली प्रचिती देत राहतात स्वामी. त्याच्यामुळे मी बिंदास कधी असं ते बोलतात ना नेगेटिव्ह एनर्जीजला जास्त घाबरत नाही. त्यांचं नाव घ्यायला लागली की आय एम लाईक कम्प्लिटली फाईन. तर माझे ना एवढे व्यवहार झाले. म्हणजे पहिले आपण एक ॲडव्हान्स देतो भाई की बुकिंगसाठी, त्याच्यानंतर हो खूप हां. तर मग फर्स्ट पेमेंट जी माझी झाली ती थर्सडेलाच झाली. म्हणजे आम्ही मंडेलाच दिली होती चेक वगैरे, पण ते थर्सडेला क्लिअर झाले. त्याच्यानंतर सेकंड पेमेंट होतं. सेकंड आमचं होतं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वगैरे. नाही, त्याच्या आधी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनच्या आधी एक अजून मोठी अमाऊंट द्यायची होती. तर ती आम्ही दिली. वेनसडेला ट्राय करतात बँकवाले, 7 वाजेपर्यंत बसले होते, बट ते झालंच नाही वेनसडेला. आणि थर्सडेला बरोबर त्यांच्या दिवशी सगळं होऊन क्लिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आमचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन ते पण थर्सडेलाच आम्हाला बोलवलं. थर्सडेला साईन केले मी माझ्या त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर. ते झालं. आणि मग लोन क्लिअरन्सचं पण 1 जानेवारी 2026 थर्सडेला झालं माझं डिस्बर्समेंट. म्हणजे मी कितीही ट्राय केलं, ते वेनसडेला व्हायचं होतं, पण ते बरोबर थर्सडेला काही ना काही सर्व्हर डाऊन होतो किंवा काहीतरी होतं आणि ते थर्सडेलाच होतं. आणि आता रेंटचं आमचं चाललेलं ॲग्रीमेंटचं संडेपासून दर दिवशी 2 तास येऊन ते काहीतरी साईन करायचं ना ॲग्रीमेंटचं. ते सर्व्हर्स वगैरे डाऊन असल्यामुळे 2-2 तास बसले पण झालंच नाही आणि ते गुरुवारी बरोबर झालं ते पण. सो मला हे असं सगळं होतं ना तेव्हा मग माझं फुल म्हणजे ठीक आहे भाई आहे आपल्याबरोबर. आणि ते खूपदा असं पण होतं म्हणजे आम्ही असे बैठकीला पण जातो ना रामदास स्वामींच्या, तर ते आम्ही ते पण बोलतो जय जय रघुवीर समर्थ वगैरे. तर ते मला असं खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ना जे आपल्याला आपण जेव्हा फक्त देवाचं नाव घेतो ना आणि तिथून आपल्याला बाहेर काढतं. आणि मी बोलतो हे जिथे आपण असे भूताखेतांच्या गोष्टी तर खूप छोट्या राहिल्या, पण ते खूप साऱ्या अशा एकदम डेंजरस सिच्युएशन्समधून आपल्याला बाहेर काढतात. आणि आपल्याला कळत पण नाही कधी कधी, नाही कळत. नंतर रिअलाइज होतं अरे यार, हां जसं तुझ्या केसमध्ये झालं. हां. आणि बऱ्याच गोष्टी आहे ना आपल्याला कदाचित समजल्याही नसतील. म्हणजे खूपदा असं होतं ना की आपण कुठेतरी जायला निघालो आणि आपल्याला कुणीतरी थांबवलं आणि आपण मग नाही जाऊ शकलो आणि त्या मोमेंटला आपण विचार केला अरे यार लेट झालं. पण नंतर समजतं की बाबा हां म्हणजे कदाचित त्यावेळी जाते आपल्याला हेही घडू शकलं असतं, पण आपण वाचलो त्यावेळी. तशाही खूप गोष्टी असतात. तर मला काय वाटतं की आपण हॉरर स्टोरीजपासून स्टार्ट केलं आणि आपण स्पिरिच्युअल एंडला तिथेच आलो. मला खूप मजा आली कारण आता आपण एवढे पॉडकास्ट केले आहेत ना, तर ती हे रॅदर दॅन एक पॉडकास्ट माझ्यासारखं असं होतं की खूप टायमानंतर आपण भेटलो, बोललो आणि खूप मजा आली. थँक्यू सो मच. आय होप तुलाही आवडलं असेल. ऑब्व्हियसली खूप आवडलं. नेहमी येते तेव्हा मला एन्जॉयच करून जाते मी, कारण तुझ्याकडनं पण बऱ्याच नवीन गोष्टी समजतात. सो तर थँक्यू सो मच. आणि आपण परत एकदा असाच एक पॉडकास्ट करू. आपण हिंदीमध्येही काही स्टोरीज रेकॉर्ड करू. आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर आपला एक हिंदी चॅनल पण आहे बंकस हिंदी करून, तर तिथेही तुम्ही चेकआउट करू शकता. ते मोस्टली आपले जे बाहेरचे आहेत, जे महाराष्ट्राबाहेरचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी जो चॅनल आहे, तर त्यांनाही आपल्या इकडच्या गोष्टी किंवा आपले हे अनुभव जे आपण अनुभवत असतो तर त्यांनाही ते समजतील आणि आपली जी भाषा आहे, आपलं जे काय बोलता संस्कृती आहे त्यांच्याकडे पण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने पोचेल. आणि तुम्ही काजललाही फॉलो करू शकता. तीही आजकाल खूप जास्त म्हणजे कॉन्टेंट टाकते तिच्या अकाउंटवर आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप ती त्याच्यावर मेहनत घेते. मेन गोष्ट आहे मेहनत घेणं, कारण इझिली होत नाही आणि ते त्याच्या मागचं खूप गोष्टी शिकते. तर ऑल द बेस्ट तुलाही. तुम्ही फॉलो करू शकता काजलला. तिचे इंस्टाग्राम हँडल डिस्क्रिप्शनमध्ये असेल. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि जर तुमच्याकडेही गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्म असेल, तो नक्की भरा आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.